तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमासाठी खालील जी पदे आहेत तर तिथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. तर यासाठी तर 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MD मायक्रोबायोलॉजी किंवा PhD मेडिकल मायक्रोबायोलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. आणि याच पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर ती आहे MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एक्स-रे टेक्निशियन. तर यासाठी तर एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच डिप्लोमा इन रेडिओग्राफी तुम्हाला इथे लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 17,000 रुपये मिळणार आहे. तसेच या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि या पदासाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ साठी 400 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 300 रुपये आहे. तसेच किरण या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 300 तसेच मागास प्रवर्गासाठी तर 200 रुपये आहे. तर तुम्हाला स्टेट TB कंट्रोल अँड ट्रेनिंग सेंटर नागपूर या नावाने ते बँकेचं DD काढायचं आहे किंवा UPI द्वारे पण इथं पेमेंट करू शकता. तसेच जी निवड आहे या पदांसाठी तर ती इथं खालील गुणांकन पद्धतीने केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथे 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथे 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 16/3/2026 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र अजनी रोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, TB वार्ड नंबर 44 नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळी ते मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.